नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडचा रिव्ह्यू घेऊन आम्ही तुमच्यासाठी खास माहिती घेऊन आलो आहोत. आजचा भाग खऱ्या अर्थाने खूप भावूक आणि हृदयस्पर्शी होता. एका बाजूला नंदिनीने देशमुख कुटुंबावर केलेलं सर्वात मोठं उपकार आणि विक्रम जीवाच्या नात्यातला दुरावा संपवण्याचा तिचा प्रयत्न, तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनीच्या प्रेमाची पहिली पायरी. चला तर मग पाहूया नेमकं काय काय घडलं आजच्या भागात. एपिसोडच्या सुरुवातीला नंदिनी खुश होऊन जीवाला फोन करते. ती त्याला लवकर घरी यायची प्रेमाने धमकीच देते आणि आज काही प्रश्न विचारू नका, लवकर या अशी विनंती करते. कामात असूनही नंदिनीच्या आवाजातील आनंद आणि महत्त्वाची बातमी ऐकून जीवा अखेर घरी येण्यासाठी तयार होतो. जीवाशी बोलणं झाल्यावर मानिनी आई तिथे येतात. नंदिनी त्यांनाही बातमी सांगण्याची तयारी दाखवते. ती त्यांच्यासमोर आजीच्या हाराचा लाकडी डबा उघडते. हा हार पाहताच मानिनी आई प्रचंड भावूक होतात. त्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि त्या हाराला हातात घेऊन रडू लागतात. माझ्या आईचा, जीवाच्या आजीचा आशीर्वाद तू परत आणलास बेटा, असं म्हणून त्या नंदिनीला मिठी मारतात. गेलेली माणसं परत आणता येत नाहीत, पण गेलेला दागिना मात्र तू परत आणलास, असं बोलून त्या नंदिनीचं खूप कौतुक करतात आणि विक्रमला तो हार दाखवण्याची घाई करतात. इकडे हॉलमध्ये विक्रम आणि पार्थ ऑफिसबद्दल बोलत असतात. काव्य आणि पिहू सगळ्यांना सरबत देतात. विक्रम काव्य आणि पिहूचं कौतुक करताना नकळतपणे जीवाला टोमणा मारतात. पार्थ जीवाची बाजू घेतो, पण विक्रमच्या मनात आजीचा हार गमावल्याचं दुःख अजूनही असतं. उशिरा आलेल्या शहाणपण गेलेल्या गोष्टी परत नाही आणू शकत, असं म्हणत ते आपला पश्चाताप व्यक्त करतात. नेमक्या याच वेळी मानिनी आणि नंदिनी हार घेऊन तिथे येतात. उशीर जरी झाला असेल तरी वेळ टळलेली नाहीये, असं म्हणत मानिनी विक्रमच्या हातात तो हाराचा डबा देतात. हार पाहताच विक्रम अत्यंत भावूक होतात. आपल्या आईचा हार पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि ते लगेच नंदिनीला जवळ घेऊन तिच्या डोक्यावर हात ठेवतात. एखादा काठा पायात रुतावा आणि तो काढता येऊ नये अशी माझी अवस्था झाली होती. तू माझ्यावर खूप उपकार केलेस, असे बोलून ते रडतात. नंदिनी त्यांना शांत करते आणि हे सगळे तिने एकटीने नाही तर सगळ्यांच्या मदतीनं केलंय असं सांगते. नंदिनीने जाहिरात देऊन जुन्या ओळखीच्या माध्यमातून हार कसा मिळवला हे ती थोडक्यात सांगते. नंदिनीच्या या कामगिरीवर विक्रम खूप खुश होतात आणि तिला भेट मागण्यास सांगतात. आज तुला जे हवं ते माग, असं ते म्हणतात. नंदिनी त्यांना जीवाची येण्याची वाट पाहण्यास सांगते. तेवढ्या जीवा घरात येतो आणि हे सगळं ऐकतो. तो गोंधळून जातो आणि हाराकडे पाहतो. विक्रम हळूच जीवाजवळ जाऊन त्याला हार दाखवतात. पार्थ लगेच जीवाला, तुझ्या बायकोने हा हार परत मिळवून आणलाय, असं सांगतो. विक्रम पुन्हा नंदिनीला भेट मागण्यास सांगतात. तेव्हा नंदिनी अत्यंत भावनिक होऊन हात जोडून उभी राहते आणि म्हणते, बाबा, मला एकच हवंय, प्लीज जीवाना माफ करा. ती विक्रमला समजावते की जीवाची चूक झाली असली तरी त्याचं मन साफ आहे. त्याच्या मनातलं गिल्ट वाढत आहे. आजीचा दागिना मौल्यवान होताच, पण तुमच्यासाठी तुमचे खरे दागिने तुमचे जीवा आणि पार्थ आहेत, असं ती ठामपणे सांगते आणि आपल्या मुलाबद्दल मनात आढी न ठेवण्याची विनंती करते. नंदिनीच्या विनंतीने विक्रमचं मन हेलावतं. ते जीवाला जवळ घेऊन त्याचा हात हातात घेतात. जीवा घाबरतो. त्याला वाटतं बाबा अजून शिक्षा करतील, पण विक्रम रागावण्याऐवजी तो आजीचा हार पुन्हा जीवाच्या हातात देतात. ज्याची जागा जिथे असते तिथे ते शोभून दिसतं, असं म्हणत ते जीवाला तो हार जबाबदारीने जपायला सांगतात. विक्रमचे हे बोलणं ऐकून जीवाचे अश्रू थांबत नाहीत. तो लगेच बाबांना घट्ट मिठी मारतो. दोघं बापलेकांच्या मनावरचं ओझं अखेर उतरतं. सगळेजण आनंदी होतात. पार्थ जीवाला सावरतो आणि गोडधोड करण्याची तयारी करायला सांगतो. आनंदाश्रू घेऊन जीवा आपल्या खोलीत जातो आणि पुन्हा रडू लागतो. तो हार हातात घेऊन तो घडलेला सगळा प्रकार आठवतो. नंदिनी तिथे येते आणि त्याच्या डोक्यावर हात फिरवते. जादूकाराला त्याची जादू विचारायची नसते, असं म्हणत ती जीवाला हसवते. जीवा तेव्हा तिला म्हणतो, तू फक्त हार नाही तर माझ्या आजीचा आशीर्वाद आणि माझा श्वास परत मिळवलास. तेव्हा नंदिनी त्याला खूप महत्त्वाची गोष्ट सांगते. मी माझ्या माणसांबाबत खूप पॉझिटिव्ह आहे. कोणी माझ्या माणसांचा मान हिरावण्याचा प्रयत्न केला तर माझी नजर शर्मेने झुकते. तुम्ही माझा मान आहात जीवा, तुम्ही माझा अभिमान आहात. ती म्हणते, जो माणूस माझा आभाळ परत मिळवण्यासाठी स्वतःचे पंख गहाण ठेवतोय त्या माणसासाठी मी हे करूच शकते. नंदिनीच्या या बोलण्याने जीवा पूर्णतः निःशब्द होतो आणि तो तिच्या प्रेमात पूर्णपणे बुडतो. आजच्या या भावनिक क्षणानंतर जीवा आणि नंदिनी एकमेकांच्या खूप जवळ येतात, पण नेमक्या याच वेळी काव्य तिथे येऊन त्या दोघांना डिस्टर्ब करते. यानंतर पाणीपुरी पार्टीचा सीन आहे, जिथे काव्याला ठसका लागल्यावर जीवा तिच्या डोक्यावर टॅप करतो आणि तिचा ठसका थांबतो. काव्याची ही सवय तुला कशी माहीत, असा प्रश्न नंदिनी जीवाला विचारते आणि तिच्या मनातील मोठे गुपित उघड होते.
पुढील भाग नक्की बघा.